रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. आपण इंद्रायणीच्या पवित्र तीराला आहोत आणि ज्ञानराज माऊली यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आलेलो आहोत. आमचा विठ्ठल महाराज खंदारे यांचा फड आहे बघा. आपण फडाची अवस्था बघता. महाराज आता काय भजन चालू होतं का? हो, आता नेमकंच सकाळी पारायण झालं. हा बर. त्यानंतर द्वादशी सोडल्या आणि या भजनासाठी आवर्जून आमच्या राधाताई आल्या, महानंदाताई आल्या व नीलाताई आल्या. सर्वच महिला भजनी मंडळी. इकडले बाजूचे डाव्या बाजूचे वारकरी. डाव्या बाजूचे बजरंग महाराज परतूरकर, संभाजी महाराज मंठेकर, रवी महाराज मंठेकर व भगवान बापू मंठेकर, कोणतं गाव? आकाश महाराज तुमच्या सोबत आले. आणि आकाश महाराज घोडके व आमचे नेमकं ज्यांचं आगमन झालेलं असे विष्णू महाराज इच्छेकर. वा. महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 कीर्तनकार सुद्धा आहेत, गायक सुद्धा आहेत आणि हार्मोनियम वादक सुद्धा आहेत. वा वा. आणि तसेच आमचे मेवणे शिवाजीराव वायाळ हे सुद्धा उपस्थित आहेत. धन्यवाद दादा. हा वारकरी शिक्षण संस्थेतला विद्यार्थी सुद्धा. काय नाव बाळ? आदित्य घोरसड. वा. म्हणता. आणि किती वर्ष झाले तुम्ही सप्ताहाला सुरुवात केली बरं? आता हे दुसरं वर्ष आहे. आणि आमच्याकडं सगळी व्यवस्था अशी आहे. गाडी चालक सुद्धा हेच आहेत, राजे भाऊ गायकवाड. आचारी सुद्धा तेच आहेत बरं. आणि सेवा करी तेच आहेत. साऊंड सिस्टीम वाले सुद्धा आमचे दत्तराव पाहुणे हनोद खेडकर. वा. श्री संत किसन महाराज साऊंड सिस्टीम हनोद खेडा. वा वा. हे सुद्धा सिस्टीम चालवतात, वाढवू लागतात, फोडण्या देतात, सगळं काय त्यांच्याकडेच आहे. सेवाधारी आहेत. सेवाधारी. आणि किती वर्षापासून तुम्ही सप्ताह चालू केला? हे दुसरं वर्ष आहे माझं. आणि ही जागेची अशी अवस्था असल्यामुळं नाविलाजानं रात्रभर या रावटीमध्ये पाणी घुसले आणि रावटीमध्ये सुद्धा वारकरी रात्रभर बसून आहेत. महिला आणि पुरुष गाडीमध्ये काही, रावटीमध्ये काही बसून आहेत. किती भक्त आहेत तुम्हाला? आता सध्या 200-300 भक्त आहेत इथं. बरं, एवढा सासरवास करून जर सून नांदत असेल तर मग ते सासूचं प्रेम म्हणाव का सासऱ्याचं म्हणाव का पतीच्या प्रेमामुळे म्हणाव, कोणतं तरी प्रेमच असावं नाही का सुनेला? पतीच्या प्रेमामुळं सगळं काय जे एवढं जे होतं ते फक्त पतीच्या प्रेमामुळं. पोळे करणार सुद्धा बाया भेटल्या नाही म्हणून स्वतःच्या घरच्याच महिला आहेत, मंडळी घरची आणि पाहुणे रावणे सुद्धा आहेत. पतीचा जिव्हाळा म्हणून सासुऱ्या साईजी. वा. पतीचा जिव्हाळा म्हणून सासुऱ्या साईजी आणि एराने वाईजे बारमाथा. क्या बात है. घरारी की झाले बळेपट्ट राणी आणि वरिले सावळे हाची ने माता न फिरे. किती कशी जरी या ठिकाणी अवस्था झाली, जरी नाही अवस्था झाली तर पण अवस्था विधी झालेली असते आमच्या भक्ताची, म्हणून थांबतात महाराज तुमच्याकडे. आणि हेच चालवण्याचं कारण एकमेव, माझ्या वडिलाची मिराशिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. 3 पिढ्या झाल्यात आमच्या घरात परमार्थ आहे. वा वा. मुलगा सुद्धा महाराष्ट्रात नंबर 1 चा वादक आहे. आणि तुम्ही गायक आहात. मी सुद्धा गायक आहे. वडील सुद्धा परमार्थिक आहेत. धन्यवाद महाराज. आता आपण माऊलीच्या चरणी विनंती करू की जागा तुम्हाला आवश्यक आहे. हो. कारण तुमच्याकडे किती भक्त आहेत म्हणले? सर्व 300 भक्त आहेत. तर मी माऊलीच्या चरणी एवढीच अपेक्षा करतो, पंढरपुरात आपल्याला जसं 65 एकर झालेलं आहे तसं या आळंदीमध्ये सुद्धा 65 एकर मध्ये आम्हाला जागा भेटावी विनंती. होईल ना, होईल, होत आहेत ते. आणि जागा पण मिळेल. आणि एवढे मोठे भजनी मंडळी आलेत, ताई सुद्धा आल्यात. ताई, आपण कुठून आल्या? नांदेडून. महानंदाताई हरिभक्त पारायण महानंदाताई गायन करण्याकरता नांदेडून आले. कथाकार कीर्तनकार आहे. आणि ह्या ताई पण माझ्या वाटेचं तुम्हीच बोला. बरं बरं. असं. आणि तुम्ही कीर्तन वगैरे का गायक करता? भागवत कथा कीर्तनकार. महाराज तुमचं थोर. बरं बघा, आळंदीकडेच भागवत कथेचं शिक्षण घेतलेलं आहे ताईनी. आणि एवढा मोठा महात्मा महाराज तुम्हाला लाभतो. तुमचं काहीतरी भाग्य. आणि बाजूला स्वयंपाक चालू आहे बघा, किचन. मी इथूनच दाखवण्याचा दर्शकाला प्रयत्न करणार आहे. बघा, प्रत्येक सप्ताहाला रूम वेगवेगळ्या आहेत, पण आज या ठिकाणी महाराजाचं फार मोठं कार्य आहे. बघा, स्वयंपाक कक्ष आहे हा. आणि जर यदा कदाचित वातावरण बदललं आणि पाणी आला महाराज तर कसं करता तुम्ही? काय करता बरं अशा वेळेला? या
कशा परिस्थितीत करता स्वयंपाक? सवाले लावतो, बघा आळूसा लावतो, ताडपत्री. हा बघा आपण बघू शकता हे पाणी आलेलं आहे, सर्व काही रावटीमध्ये पाणी आलेलं आहे, रात्रभर झोप मिळालेली नाही आणि तरी पण वारकरी देहे जाव अथवा राव आणि पांडुरंगी दृढ भाऊ याला काय म्हणतात? अवस्था म्हणतात. देहीच विदेही बघू दशा आणि ब्रह्मानंदे लागली टाळी आणि मग देहाते हो मग शीत येढावे, उष्ण पांघुरावे आणि वृष्टीचे असावे. मी आणि काही बोलणार होतो पण इथं कीर्तनकार आहेत, आपण त्याचंही मनोगत घेणार आहोत. यो असा एकमेव एकच फडे न बलिता इथं भजने दिवसभर बी हजारच आहेत. न पाची रेता जावे, हा काही ठिकाणी बोलवलं तरी का जावे. म्हणे ते न पाचारिता जावे. हा बरोबर. महाराजांकडे खूप तारखे आहेत कीर्तनाच्या आणि बरेच ठिकाणी तुमचे कीर्तन आहेत. हो. तुम्ही वेळातली वेळ काढून इथं या बैठकी भजनाला आणि अशा अवस्थेमध्ये आता व्यवस्था नाही म्हणता येणार, इथं अवस्थाच आहे. हो. कसा वेळ द्याला बरं तुम्ही आमच्या विठ्ठल महाराजाला थोडं सांगा. हे विठ्ठल महाराजाचं प्रेम आहे महाराज. इथं मीच काय, माझ्यापेक्षा अशी गुणवान मंडळी इथं येऊन गेली, भजन करून गेली, कीर्तन करून गेली मंडळी. कीर्तनकार मोठे मोठे कीर्तनकार येऊन इथून गेले. हे विठ्ठल महाराज खंदाऱ्याचं प्रेम आहे आणि प्रेमानं त्यांनी सरगळ्याच्या अंतकरण म्हणजे असे खेचून घेतलेले आहेत. जिथं पैसे देऊन लोक जात नाहीत, इथं फुकट येऊन सेवा करून जातात. पहा, हे विठ्ठल महाराजाचं प्रेम आहे महाराज. धन्यवाद. खायला तर काय घरी मिळत, कुठे मिळत, आज कोणालाच खाण्याची कमी नाही. पण इथं जे आम्हाला चटणी भाकर भाजी पोळी काय मिळत, हे आम्ही आनंदाने खातो आणि आनंदाने भजन गातो. मान आनंदाने इथं प्रत्येक माणूस असा खुश होऊन जातो. वा वा. अधमाधनमिच्छती मध्यमाधन मानमिच्छती उत्तमा मानमिच्छती मानस्य महाधन. हा उत्तमाला मानच पाहिजे आणि मान हे सर्वश्रेष्ठ. आम्हाला रावटे नव्हते तर इकडचे शेजारचे ना आम्हाला रावटे तसेच आणून ठोकून दिले. वा वा. बघा हो. इथं धन्यवाद. म्हणजे कसे विठ्ठल महाराजावर प्रेम करणारी मंडळी या महाराष्ट्रामध्ये भरपूर आहे. रातच्या 2 वाजता 2-3 गायक आले, 2 वाजता चट झोपल्यावर आणि भजन करायचं म्हणे. वा वा. धन्यवाद. आपण या ठिकाणी आज इथं आज संध्याकाळचं माझंच कीर्तन आहे. तुम्ही कीर्तनाला या महाराज. वा धन्यवाद. कॅमेरा घेऊन ये 6 वाजता. चालेल, ठीक आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपण माऊलीच्या चरणी विनंती करू की बाबा आमचा हा जो फड आहे इवलेशे रोप लावेले द्वारी आणि महाराजांनी सांगितलं की माझ्या वडिलाची मिराशिगा देवा आणि तुझी चरण सेवा साधावया. वारकऱ्याचा मुलगा कीर्तनकाराचा मुलगा कीर्तनकार होईल असं सांगता येत नाहीये. पण बघा त्यांची 3री पिढी आहे आणि त्यांच्या पती पत्नीची फुगडी, दोघं पती पत्नी फुगडी खेळतात आणि मुलगा वाजवतो. आमच्या कावीला बारागाव ग्रुपचा सप्ताह होतो. बघायचे असेल तर माझं युट्यूब चॅनल आहे सज्जन महाराज या नावाने सर्च करा आणि त्यांचं कार्य बघा. त्यांचे बरेचसे क्लिप माझ्याकडे आहेत. म्हणून मला तुम्ही जसे आले तसे मला पण धुंडीत धुंडत यावं लागलं त्यांच्या धाकामुळं. धाक कोणाचा असतो? हा, धाक कोणाचा असतो? मालकाचा धाक. वैष्णव तो जया आणि अवघी देवावरी माया. माया. वैष्णव त्याला म्हणाव ज्याची देवावर माया असते. असो, आपण आता थांबूया. तुका ते भजन प्रमाण काय थोरपण जाळायचं. इथं सगळे येणारी मंडळी म्हणजे हातात गादीवर झोपणारे, पण आज इथं चटाईवर वल्ल्याच्या झोपत. काय कशामुळे? फक्त विठ्ठल महाराजाच्या प्रेमामुळे. प्रेमाचा भुकेला कळत याला. रामकृष्ण हरी महाराज. थांबू आपण आता. ठीक आहे. उत्कृष्ट असं भजन चालू आहे. एकापेक्षा एक गायक कोकिळा आहेत, वादक पण उत्कृष्ट आहेत. वारकरी शिक्षण संस्थेचं सर्टिफिकेट सुद्धा आहे आपल्याकडे. बघा, धन्यवाद आहे. रामकृष्ण हरी.